एकदा गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असतात तेव्हा ते घसरतात आणि त्यांना बघून चंद्राला हसू आवरत नाही. हे बघून गणपतीला चंद्राचा फार राग येतो. गणपती चंद्राला शाप देतात की आजपासून तुझे कोणी तोंड देखील पाहणार नाही. जो कोणी तुझं तोंड पाहिल त्यावर खोटा आळ येईल. यावर चंद्राने मोठे तप करून श्रीगणपतीला प्रसन्न करून घेतले. चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले. पण वर्षातून एक दिवस, भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी, तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहिल त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले. त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे? तेव्हा गणपतीने सांगितले की त्याने संकष्ट चतुर्थी व्रत करावे, म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल. एक कथेनुसार गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे श्रीकृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा खोटा आळ आला होता. तो आळ कृष्णाने संकष्ट चतुर्थी व्रत केल्यामुळे गेला. श्री गणेश चतुर्थीला कलंकित चतुर्थी असेही म्हणतात. या चतुर्थीला चंद्र पाहणे वर्जित आहे. चुकूनही चतुर्थीचा चंद्र दिसल्यास श्रीमद्भागवतात च्या 10व्या स्कंदातील 56 ते 57व्या अध्यायात दिलेली स्यमंतक मण्याची चोरी ही कथा आदराने वाचली किंवा ऐकली पाहिजे. भाद्रपद शुक्ल तृतीयेचा किंवा पंचमीचा चंद्र पहावा. यामुळे चतुर्थीला चंद्रदर्शन झाल्यास त्याचा अधिक धोका राहत नाही. चुकून चंद्रदर्शन झाल्यास पुढील मंत्राने अभिमंत्रित केलेले पवित्र जल प्राशन करावे. सिंह प्रसेनमधित सिंहो जांबवता हतः सुकुमारक मारोदिस्तव यश्यमंतक या मंत्राचा 21, 54 किंवा 108 वेळा जप करावा.